नमस्कार, मी नेहा कुलकर्णी माझ्या जर्मन कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमधून जर्मन भाषा ही कशी सोपी आहे, त्यातील फायदे काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत। बरं, ही भाषा सोपी का आहे बरं? कारण ह्या भाषेचं साधर्म्य हे इंग्लिश भाषेशी आहे। इंग्लिशमधले काही शब्द जे आहेत हे जसेच्या तसे जर्मन भाषेमध्ये यूज केलेले आहेत। शिवाय ही भाषा लिहिताना आपण जी स्क्रिप्ट वापरणार आहोत ती सुद्धा इंग्लिशमध्ये जे आपण अल्फाबेट्स यूज करतो तेच आपण अल्फाबेट्स जर्मनमध्ये यूज करणार आहे। म्हणून ही भाषा आपल्याला शिकायला खूप सोपी आहे। जर्मन भाषेचं व्याकरण थोडं अवघड आहे, पण ते लॉजिकल सुद्धा आहे। आणि जरी व्याकरण अवघड असलं तरी जर्मन कनेक्ट तर आहेच तुमच्या मदतीला। जर्मन भाषा जशी बोलली जाते तशीच ती लिहिलीही जाते। त्याच्या फोनेटिक साऊंडमुळे जसं आपण लिहितो तसंच आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन करणार आहे। म्हणून ही भाषा शिकायला खूप सोपी आहे। त्याचबरोबर ही भाषा शिकल्यामुळे काय फायदे होणार आहेत तर ह्या भाषेमुळे तुम्हाला जर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड ह्यासारख्या ठिकाणी जर नोकरीच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर ही भाषा येणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय वाढीसाठी ही भाषा अत्यंत गरजेची आहे। त्याचबरोबर जर्मनी हा देश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स, वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध करून देतो। सो जर ही भाषा तुम्हाला शिकायची असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आज आपण आता अल्फाबेट्स पासून सुरुवात करणार आहोत। जे इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स आहेत तसेच जर्मनमध्येही लिहितात, फक्त त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे। मी एक एक अल्फाबेटचं प्रोनाउन्सिएशन सांगते, माझ्या मागे तुम्ही रिपीट करू शकता। आ, बे, से, डे, ए, एफ, गे, हा, ई, यॉट, का, एल, एम, एन, ओ, पे, खू, एर, एस, टे, उ, फाव, वे, एक्स, युप्सिलॉन, सेट। Okay, das is das alphabet. Noch einmal, once again. Okay, A, B, C, D, A, F, G, H, E, yacht, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z। आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक त्याला रिदमिक स्टाईलमध्ये म्हणू शकता। आ, बे, से, डे, ए, एफ, गे, हा, ई, यॉट, का, एल, एम, एन, ओ, पे, क्यू, आर, एस, टी, उ, फाव, वे, एक्स, युप्सिलॉन und Z। थैंक यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।